अजित पवारांच्या पक्षात मातब्बर पक्षप्रवेश होत आहेत आणि तेही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून। त्यामुळे शिंदे आणि मोठे पवार अशा दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे। तरी आता अजितदादांनी नेमका डाव काय टाकलाय आणि या एकाच डावात त्यांनी शिंदे आणि पवारांना कसं टेन्शन दिलंय तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटात होणारं मोठं इनकमिंग राष्ट्रवादीला बळ देणारं जरी असलं तरी ते शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारं ठरतंय। कारण विधानसभेच्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीच्या सत्ता नाट्यात बऱ्याच घडामोडी घडल्या। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला बिनशर्त पाठिंबा देऊन अजित पवारांनी पहिला सावध डाव टाकला, ज्यामुळे खरं तर शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा झाली। त्यातच शिंदे एकटे पडल्याची सुद्धा चर्चा होतीये। पण पुढे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदेंनी फडणवीसांच्या सरकारमधील सत्तेचा वाटा उचलला। तरीही तीन चेहरे असलेल्या या सरकारमध्ये शिंदेंना साइडलाईन केलं जात असल्याची चर्चा सुद्धा होती। आता अजित पवारांची खेळी पवारांना धक्का, हे नेमकं काय आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जळगावच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडणार आहेत असं दिसतंय। कारण याआधीच दोन माजी मंत्र्यांसह काही माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतलाय। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील पक्षप्रवेश हा मागील काही महिन्यांपासून रखडला होता। मात्र उद्या देवकर यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील, माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील हे सगळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे अजितदादांचं मनगट आणखी बळकट होणार आहे आणि शरद पवारांच्या पक्षासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय। कारण पवारांच्या राष्ट्रवादीतून जरी हे लोक येत असले आणि राष्ट्रवादीला बळ देत असले तरी ते कुठेतरी शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारं ठरणार आहे। त्याचं कारण असं की शरद पवारांचा पक्ष सोडून अजित पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील आणि इतर माजी आमदारांनी राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर हे सर्व शिंदे गटाचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत। त्यामुळे हा शिंदेंना मोठा धक्का आहे असंही बोललं जात आहे। आता अजितदादांचा डाव आणि शिंदेंचं टेन्शन वाढणार, हा मुद्दा समजून घेऊयात। महायुतीत अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट महत्त्वाचे घटक पक्ष आहेत। त्यामुळे अजित पवार यांच्या गटात पक्षप्रवेश केल्यानंतर हे सगळे पूर्वीचे मतभेद विसरून लगेच शिंदे गटाशी जुळवून घेतील का, हा मोठा प्रश्न आहे। तसं नाही झालं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये हेच लोक शिंदे गटाची डोकेदुखी वाढवू शकतात। जळगाव जिल्ह्यात महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे। त्यानंतर दुसऱ्या स्थानी शिंदे गटाची शिवसेना याची ताकद जिल्ह्यात आहे। त्यामुळे शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजपकडूनच अजित पवार यांना बळ दिलं जात असल्याची शंका घेतली जाते। कारण शिंदे गटाचे आमदार असलेल्या जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, एरंडोल पारोळ्याचे अमोल पाटील आणि पाचोऱ्याचे किशोरप्पा पाटील, चोपड्याचे चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगरचे चंद्रकांत निंबा पाटील हे खरं तर या मतदारसंघांवरच अजित पवारांचा डोळा आहे। त्यामुळे भाजपला फ्री हिट आणि शिंदेना मात्र दणका, अशी एकूण भूमिका आहे का अजितदादांची। कारण एकीकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून दणादण इनकमिंग करून घेणारे अजितदादा भाजप समोर मात्र गुणी बाळ बनून संसार करताना दिसतात। भाजपचं आणि त्यांच्या श्रेष्ठींचं मन दुखावेल असं काहीही करण्याची त्यांची इच्छा होत नाहीये। मात्र त्यांच्याच महायुतीतल्या तिसऱ्या पार्टनरला अर्थात शिंदेना ते वेगळी ट्रीटमेंट देत आहेत। एकीकडे भाजपच्या बहुमतापुढे हतबल झालेल्या शिंदेंना आता अजितदादा सुद्धा बेजार करतायत आणि म्हणूनच त्यांचं हे पाऊल ठरवून तर उचललं जात नाहीये ना, असा प्रश्नही निर्माण होतोय। कारण भाजपचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथेच अजित पवारांच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीयेत। त्यामुळेच काय, जळगाव जिल्हा जो खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्या शिंदेंच्या शिवसेनेसमोर आता विरोधकांसोबतच अजितदादांच्या खेळीपासून सुद्धा सावध होत आपला पक्ष टिकवण्याचं मोठं आव्हान आहे। त्यामुळे अजित पवारांचा खरं तर एक डाव शिंदे आणि पवारांना जड जाणार का, हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच कळेल। आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.